डंग 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 टाणा टाणा टाणा. या ट्यूनवरून साधारणतः तुम्हाला अंदाज आला असेल ना की आपण आज कोणाशी गप्पा मारणार आहोत. काय? स्मृतिगंध आणि जाई काजल प्रस्तुत प्रोवर्तन, संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या कार्यक्रमात मी योगेश सोहनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज जी व्यक्ती इथे आलेली आहे, खरं तर मी त्यांची ओळख करून देण्याची काहीच गरज नाही आहे, कारण आपण सगळेच जण त्यांना ओळखतो. त्यांचं काम एवढं मोठं आहे की मी त्यांच्याबद्दल काय बोलणार. आपण त्यांच्या असंख्य मुलाखती पाहिलेल्या आहेत, त्यांच्याबद्दलचे लेख वाचलेले आहेत आणि माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं करिअर आहे. सो आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया. खूप खूप स्वागत करतो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांचं. नमस्कार. नमस्कार. ताई म्हणू, मावशी म्हणू, काही म्हण, तुला जे योग्य वाटेल ते म्हण. ताई म्हणतो म्हणजे चालेल. आपलं जवळचं नातं असल्यासारखं वाटतं. ताई मला सांगा, हा प्रवास मुळात कसा सुरू झाला किंवा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह व्हावं असं तुम्हाला का वाटलं? काही घडलं होतं का त्याच्यामध्ये? काय माहिती का, मी लहानपणी असं ठरवलं नव्हतं की मी डिटेक्टिव्ह या क्षेत्राची निवड करेन, पण योगायोगाने समाजात अशा काही घटना घडत गेल्या की मला ह्या व्यवसायाकडे खेचलं गेलं. ओके. म्हणजे मी जन्माला आले तेव्हा कुठल्या तरी ज्योतिषाने सांगितलं होतं की ह्या एखाद्या वेगळ्या विषयामध्ये नैपुण्य संपादन करतील. आता विषय मराठी माझा स्पेशल होता रुपारेलला असताना, त्याच्यात काही पहिली वगैरे मी आले नव्हते, त्यामुळे तोही संपला होता. कुठल्या विषयात मी हे एवढा, मी आईला म्हणायची कोण ज्योतिषी, काहीतरी फेका मारल्या असतील त्यांनी. तर आई म्हणते नाही का, त्याने सांगितलं होतं, आता मलाही कळत नाही कारण तू काय पहिली येणारी मुलगी नाही आहेस. असे आमचे संवाद व्हायचे. पण त्याचबरोबर कॉलेजमध्ये शिकत असताना मी एका माझ्या मैत्रिणीची केस केली की जिचं वर्तणूक जी होती, तिचं बिहेवियर मला खूप डाऊटफुल वाटलं. ओके. आणि एक गंमत म्हणून मी त्या केसकडे बघितलं. तर आम्ही असे सगळे लॉनमध्ये वगैरे बसायचो. रुपारेलचं लॉन खूप मोठं, आपापसात चर्चा चालायच्या, सगळ्या मुलींच्या गप्पा चालत असताना मी आपली अशी एका विचारात बसलेली असायची. मला म्हणायचं अगं तंद्री कुठे आहे तुझी, पण माझं ती मुलगी आपल्या आईवडिलांशी कसं खोटं बोलते, काय करते हे ऐकण्यात लक्ष असायचं. आणि ती सांगायची आज मी आईवडिलांनी ही थाप मारली, मी ती थाप मारली. मग म्हटलं आता काय करायचं, हिच्या आईवडिलांना ही गोष्ट माहिती नाही आहे आणि शिक्षणासाठीच्या आईवडिलांनी पैसे खर्च केले तरी नसते उद्योग करते, म्हणून मी तिच्या आईवडिलांचा पत्ता कसा मिळवणार. शाळेमध्ये आपण एकत्र असतो, मुलामुलींचे पत्ते आपल्याला ठाऊक असतात, इकडे वेगळं होतं. मग मी कॉलेजच्या क्लार्कला आयडिया केली आणि सांगितलं मला ना हिच्याकडनं हिचा ॲड्रेस पाहिजे. तर म्हणजे कशासाठी, म्हटलं सरप्राईज गिफ्ट द्यायचे. शेवटी आयडिया ही महत्त्वाची असते ना. तर म्हणजे देतो ॲड्रेस काढून. त्याने मला एक अर्ध्या पाऊण तासाचा ॲड्रेस दिला. मी सरळ घरी त्यांच्या तडक निघून गेले आणि म्हटलं तुमची मुलगी कॉलेजमध्ये काय करते, तुम्ही पाहिलंत का. तर म्हणे काय करते, ती व्यवस्थित अभ्यासात हुशार आहे, 10वीला तिला इतके पर्सेंटेज आहेत, 12वीला चांगले आहेत, आणि तुम्ही तिच्याबद्दल असं का म्हणता. तर म्हटलं नाही तुम्ही येऊन बघा मुलगी काय करते. तर आई मानायला तयार नव्हती, पण वडील म्हणाले काय हरकत नाही, मी येतो आणि बघतो काय करते मुलगी, पण तुम्हाला खर्च करायला लागेल. म्हटलं हो चालेल, मी तुम्हाला दाखवते कुठे कुठे मुलगी बसते ती. वडील पॉकेट मनी द्यायचे, त्याच्यातनं मी त्यांना टॅक्सीने फिरवलं. मुलगी कुठल्या हॉटेलमध्ये बसली, कुठल्या मित्रांसोबत बसली, स्मोकिंग ड्रिंकिंग काय चाललं आहे, मुलं कसं तिचा फायदा घेत आहेत, हे सगळं बघितल्यानंतर त्यांना शॉक बसला. आणि म्हणे तुम्ही तर स्पायगिरी करताय. तर म्हणे बरं झालं तुमच्यामुळे मला हे कळलं. मग त्यांनी तिला कॉलेजमधनं काढली, त्याच्यानंतर तिला दुसरीकडे शिक्षणाला पाठवलं. म्हणजे उद्ध्वस्त होणारं आयुष्य मी वाचवलं. बरोबर. तरी पण मी स्पाय वगैरे होणार हे काय मनी नव्हतं, कारण डिटेक्टिव्ह काय आहे हेच मला मुळात माहीत नव्हतं लहानपणापासून, की मी पुस्तकं वाचली नव्हती किंवा त्यांचं सिरियल पिक्चर काहीच पाहिले नव्हते. आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की डिटेक्टिव्ह हे काय आहे. पण नंतर असं समाजात छोट्या मोठ्या घटना घडतात, तशी कोणाला मदत लागली की आपण धावून जायचं. आमच्या शेजारी गृहस्थ होते, त्यांचं नेहमी पाकिट मारलं जायचं. म्हटलं याच्या मागचं कारण काय, खरंच पाकिट मारलं जातं की या माणसाला काही व्यसन आहे. तर बायको म्हणाले, मी विचारलं म्हटलं आपण बघूया का यांच्या मागे काय आहे ते. तर म्हणे नको, आपण असं करूया, मी काय येणार नाही, तुला पाहिजे तर तू मला शोध काढून दे, कारण त्यांना कळलं ना तर ते मला मारतील आणि घराबाहेर काढतील. म्हटलं ठीक आहे. मी बुरखा वगैरे घेतला, माहीम लांबच्या जवळच मिळतात, तो घातला आणि त्यांचा पाठलाग केला. बघितलं तर त्यांचं पाकिट मारलं जायचं कुठे, तर बारमध्ये जायचे किंवा जुगार खेळायचे. पण हरले की पाकिट मारलं. म्हटलं असं महिन्यात 2-4 वेळा कसं घडेल ना. मग ते बायकोला सांगितलं तर ती एक दिवशी गेली, तिने कॉलर पकडली आणि म्हणते पाकिट तुमचं इथे मारलं जातं का. मग तिने तो बिझनेस हातात घेतला, सगळं सांभाळला, पदरी त्यांच्या मुलं होती, सगळं व्यवस्थित सुरू झालं. मग तेही खुश झाले. मग असं वाटलं आपण हे सगळं काम करतो. नंतर एक आमच्या ओळखीतलं होता, त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम्स सुरू होते चोरीचे,
आणि मुलगा एकुलता एक, घरातले दागिने जायला लागले, ह्याच्यामागे काय कारण आहे? तर त्याच्या बहिणी एक दिवशी आल्या आणि म्हणाले की आमच्याकडे ना असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला कळलं की तुम्ही हे काम करून देता म्हणून. तर म्हटलं बघूया मिळालं काय तर. हा मुलगा सकाळी नोकरीसाठी बाहेर पडायचा, मठात जायचा, मठाच्या इथे एक कॉईन मिळतं आपलं चप्पल ठेवल्यानंतर, ते तो त्याला लकी नंबर वाटायचा, ते घ्यायचा आणि तो जुगारामध्ये तो नंबर लावायचा. आणि संध्याकाळी पैसे लागले की आईला साडी वगैरे घेऊन यायचा. आणि आई म्हणायची अरे काय आज नाही, म्हणे सर आजचे खुश होते, म्हणे तुझी आई बिचारी गरीब आहे, तू विधवा आहे, तुला वडील नाहीत, आज जा माझ्यातर्फे तुला बक्षीस मिळाले. तो आपल्या साडी घेऊन आईला यायचा, आई खुश व्हायची, मुलगा आपल्यावर किती प्रेम करतोय. एक एक दिवशी काही वस्तू गायब व्हायला लागल्या. त्याच्यानंतर त्याची आई कुठेतरी बाहेरगावी गेली होती आणि घरी लोक यायला लागली घर बघण्यासाठी, त्यांना काहीच कल्पना नव्हती. आणि मग त्या परत आल्यानंतर एक मारवाडी होता, तो म्हणाला की हे घर का आम्ही टोकन दिया आहे, आम्हाला घर रिकामं करून पाहिजे. तर त्या म्हणाला कशाबद्दल? तर मग त्यांना ती जाग आली की आपण काहीतरी बघितलं पाहिजे. मग त्या मुलींशी बोलल्या, मग मुली माझ्याकडे आल्या. मग त्याच्यावर लक्ष ठेवलं गेलं, हा कामावर जात नाही, हा जुगार खेळतो, याला वाईट नाद आहेत. आणि मग ते केल्यानंतर त्याच्या आईनी वगैरे मग लोकांचे पैसे घेतलेले होते म्हणून बिचाऱ्यांना घर विकावं लागलं. मग त्या दुसरीकडे राहायला गेल्या आणि चांगला शिकलेला सुशिक्षित मुलगा पण असा डायव्हर्ट झाला. तेच जर त्याचं वेळीच कळलं असतं तर कदाचित आईला घरदार विकून जाण्याची वेळ आली नसती. पण या सगळ्या केसेस म्हणजे तुम्ही स्वतःहून केलेल्या घेतलेल्या. आणि मग एका पत्रकाराचे काम मी केलं की ज्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि त्यांना पत्र आलं होतं की तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय त्याचं ऑलरेडी पहिलं लग्न झालेलं आहे, तर तुम्ही लग्न केलं तर चौकशी केली नाही का? तर त्यांना शॉक बसला की आपण पेपरला जाहिरात बघितली, लग्न लावून दिलं, त्याला कोणाचे पास नाही आहेत. कारण हल्ली काय मुलींना कोणी पास नको असतात, आई वडील नको, नंदा नको, कोणी नको. तर एकुलता एक मुलगा आहे, काहीच नाही आहे म्हणून त्यांनी लग्न करून दिलं. आणि ते केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पत्र आले तर आपण काय करावं. म्हणून मग ते बघितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे काम करून द्याल का? तर तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? म्हणजे एका ओळखीतल्या लोकांकडनं कळलं. मग मी ते म्हटलं किती वाजता निघतात, कुठल्या गावचे आहेत? तर म्हणजे आम्हाला काहीच माहीत नाही, डोंबिवलीला राहतो तो माणूस आणि शिक्षक म्हणून जॉबला आहे. मग ते केल्यानंतर लक्षात आलं, मग त्यांच्याशी ओळख कशी काढायची, गावचा पत्ता कसा काढायचा. मग त्याच ट्रेनमध्ये येता येता त्यांच्याशी बोलता बोलता मग त्यांना म्हटलं तुम्ही कुठले आहेत, कुठे शाळेत शिकवता? मी पण त्यावेळेला लहानच होते, म्हटलं मी पण कॉलेजला वगैरे इकडे इथून लांबून जाते वगैरे, म्हणजे डोंबिवली ते दादर प्रवास सुरू केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या गावचं नाव उच्चारलं. त्या ह्याच्यावर ना मग मी त्यांच्या गावापर्यंत, मी माझा भाऊ आम्ही सगळे गेलो, बघितलं ही लोक कोण आहेत काय. तर त्याचं लग्न झालं होतं, 2 मुलं होती, आई वडील होते, पण त्यांच्याशी त्याचं पटत नव्हतं म्हणून हा मुंबईला आला. आणि मुंबईत त्याने अशा पद्धतीने, त्याला वाटलं मुंबई एवढी मोठी कोण शोध येत आहे, म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणं हा महत्वाचा भाग आहे. आणि मग त्या पत्रकाराने माझी पहिली मुलाखत दिली. त्याच्या आधी मी सुरुवातीला जाहिरात द्यायला गेले होते की मला डिटेक्टिव्ह हे क्षेत्र निवडायचं आहे आणि मला जाहिरातीशिवाय तर लोकांना कळणार नाही मी काम काय करते. आणि त्याच वेळेला माझं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होत होतं, मला जॉबसाठी ऑफर येत होत्या. तर आता हे करावं की ते करावं या मनस्थितीत मी असताना पटकन मला त्यांनी सांगितलं की म्हणजे तुमची मुलाखत आली, पाठवून दिली. आणि मग दिल्ली दूरदर्शनची लोक माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले, कारण तो इंटरव्ह्यू बघून कोणीतरी इंग्लिश मॅगझिनला दिला आणि इंग्लिश मॅगझिनचं बघून दिल्लीच्या लोकांना कळलं की मी हे काम करते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची. तर म्हटलं कशाबद्दल? तर म्हणे तुम्ही हेरगिरीचं काम करता. तर म्हटलं मी तुम्हाला ओळखत नाही, मी कशी असं इंटरव्ह्यू देऊ, कारण त्यावेळेला फक्त 2च DD1 DD2 चालू होतं. तर म्हणे नाही तुम्हाला मुंबईतली व्यक्ती ओळखणारी आहे, तुम्ही त्यांचं नाव ऐकले तर त्यांच्या थ्रू आम्ही येतोय. तर म्हटलं ठीक आहे मग देईन मी इंटरव्ह्यू. तर म्हणे आम्ही 10 ठिकाणी गेलो, सगळ्या मुली पटापट तयार झाल्या, पण तुम्ही फार प्रश्न विचारलेत. तर म्हटलं चौकस बुद्धी आहे, कोणी कुठल्याही उद्दिष्टाने आपल्या इंटरव्ह्यू घेऊ शकतं किंवा काय असतं. बरोबर. आणि म्हटलं माझ्या अटी आहेत, तुम्ही म्हणाल की कॅप घातली पाहिजे, शॉर्ट कपडे घातले पाहिजे, तर मी हे काही करणार नाही, मी जशी आहे तशी दाखवणार असाल तर मी इंटरव्ह्यू देणार. त्यांना माझ्या अटी मान्य पडल्या. म्हणजे लोक कॉस्ट्युमवर स्विमिंग कॉस्ट्युमवर पण यायला तयार असतात, पण तुमची ही अट पण आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही सांगाल तसं करू. कारण म्हटलं डिटेक्टिव्ह हा जर सगळ्यांपेक्षा वेगळा वाटला तर मग लोकांचं लक्ष केंद्रित करतो तो. त्यामुळे तुम्ही सर्वसामान्यांप्रमाणेच वावरलात तर कोणाच्या लक्षात येत नाही की तुम्ही हेरगिरी करताय. मग त्यांना हे पटलं. मग त्यांचा माझा इंटरव्ह्यू जो होता, जो माझा सगळ्यात शेवट दाखवणार तो त्यांनी पहिला दाखवला. आणि त्याला इतकी पत्रांची हे आली, म्हणजे 2 रूम त्यांच्या पत्रांनी भरल्या होत्या की आम्हाला रजनी पंडितचा ॲड्रेस द्या. क्या बात आहे.
क्या बात आहे. आणि मग लोक एवढी यायला लागली की मला जाहिरात करायची वेळ आली नाही. मग लोकसत्ताचे संपादक माधव वडकरी होते, त्यांनी माझा इंटरव्ह्यू केला. लोकसत्तेला पत्र गेलं की आम्हाला रजनी पंडितचा पत्ता पाहिजे. मग त्यांनी सांगितलं मी डिक्लेअर करू का? मग त्यांनी डिक्लेअर केला. अशा मग बरेच लँग्वेज म्हणजे उर्दू सोडू नको, कन्नड सोडू नको, सगळ्या भाषेमध्ये माझ्या इंटरव्ह्यू यायला लागले. मग मला कधी ॲड म्हणून करावी लागली नाही. आणि एक नवीन क्षेत्र, आणि मी पहिली महिला असेल हे मला कधी कल्पनाही नव्हती. पण लोकांना कळलं की मी पहिली महिला गुप्तहेर आहे. तिथून हा प्रवास सुरू झाला. साधारण झाला. किती वर्ष झाली असतील ते? झाली 32-33 वर्ष होऊन गेली. आज 32-33 म्हणजे मी मगाशी जे म्हणालो ते करेक्ट आहे. म्हणजे माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा त्यांचं जास्त करिअर आहे. ताई मला पुढे असं एक तुम्हाला विचारायचं की एखादी केस आल्यानंतर म्हणजे आपण गुप्तहेर आहोत ही गोष्ट गुप्त ठेवणं किती खूप कठीण महत्त्वाचं. असतं. हा खूप कठीण नाही म्हणजे असतं. लोकांना आता तुमचं कार्य माहितीये, तुमच्याबद्दल माहितीये. हं. सो आता मी XYZ केस घेऊन तुमच्याकडे आलो, हं. पण ही केस तुम्हाला लोकांना असं दाखवायचं की माझ्याकडे आलेली नाहीये आणि तरी त्याच्यावर काम करायचं, हे किती कठीण आहे. खूप कठीण आहे. काही वेळेला असं असतं ना की मी काम करते तिथे काही लोक पटकन ओळखू शकतात की तुम्ही रजनी पंडित आहात का. Correct. मग त्याच्या वेळेला ती मी नव्हेची भूमिका मी करते की कोण रजनी पंडित, मला काही माहीत नाहीये. आणि थोडंसं कसं असतं, मी आत्ता तुमच्यासमोर जशी बसली अशी मी कधीच व्यवस्थित नसते. अतिशय साधी सिंपल, कुठे कशी जाणारी. त्यामुळे लोक वळून बघतात. आपण पाहिलेली टीव्हीवर किंवा कशावरती जी मुलगी बघितली ती हीच आहे का, हा लोकच कन्फ्यूज होतात. एकदा तर माझ्याशी बोलून गेले ऑफिसमध्ये आणि मी बस स्टॉपला गेले होते काहीतरी कामासाठी आणि तिकडनं मी जाणार होते, तर त्यांनी मागे येऊन बघितलं की आपण आता भेटलो त्याच आहेत का. बघतात मी काही ओळख दाखवली नाही काय आणि त्यांना कळायचं म्हणजे ते कन्फ्यूज झाले. म्हणजे इतका पेहराव किंवा चेहऱ्यावरचे भाव बदलावे लागतात. करेक्ट. आणि तो अभिनय तुम्हाला उत्तम करता आला पाहिजे. तुम्ही आता अभिनयाचा विषय काढलेलाच आहे, तर मला विचारायचं आहे की रंगभूषा, वेशभूषा आणि अभिनय म्हणजे याचा वापर तुम्ही कसा काय करता वेगवेगळ्या केसेसमध्ये आणि कुठे प्रशिक्षण घेतलं होतं काय याचं? कारण तुम्हाला 10 वेगवेगळ्या आयडेंटिटीज तुम्हाला त्या प्ले करता आल्या पाहिजेत, कारण हा खूप मोठा आणि डिफिकल्ट टास्क आहे. तर तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलं होतं का? काही गमतीशीर काही किस्से असतील तर आम्हाला खरं ऐकायचं. सांगू का, प्रशिक्षण कुठलेच घेतलं नाही. डिटेक्टिव्हचं पण नाही आणि ह्या कलेच्या बाबतीत म्हणशील तर ते नाही. उपजत काही गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही उत्तम कलाकार होऊ शकता, उत्तम डिटेक्टिव्ह होऊ शकता, पण ते तुमच्याकडे जन्मजात गुण असावे लागतात. प्रशिक्षणामध्ये कसं असतं की तुम्हाला पॉलिश होतं, तुमच्याकडे जे क्वालिटीज आहेत त्याच्यावरती. पण प्रत्यक्ष जे तुम्हाला वाटतं की मला आता वेड्याची भूमिका करायची, तर डोक्यामध्ये आपल्याला ते वेड्याचं कसं करायची भूमिका, तो वेडा कसा वागतो, काय वागतो, हे आपल्या मनामध्ये आपण कल्पना करून ठेवायची. आता एका कंपनीची मीटिंग होती 5 स्टार हॉटेलला आणि आम्हाला तिथे डिव्हाइस लावायचं होतं चिपकून की ते काय बोलतात आपसात, युनियन आणि त्यांच्या भानगडी होत्या काहीतरी, आणि ते ऐकायचं होतं. पण कसं ऐकणार, कुठे आपण टेबलाजवळ जाऊ शकत नाहीत. मग मी आयडिया केली, म्हटलं आपण आता काहीतरी केलं पाहिजे. मग मी वेड्याची भूमिका केली. आम्ही सगळेजण हॉटेलमध्ये जाऊन बसलो. माझे केस बीस असे मोकळे सोडले होते आणि विचित्र असं म्हणजे हे केलं होतं आणि अशी वेड्यासारखी हसत बिसत होते. तर लोकांना वेगळं दिसलं की जरा बघतात ना. आणि मग मी इथे तिथे काहीतरी वस्तू पडली म्हणून शोधायला गेले आणि त्या टेबलाजवळ गेले आणि म्हटलं माझं काहीतरी पडलंय म्हणून, आणि तिकडे ते चिकटवून आले. माझं काम तिकडे झालं. आम्ही व्यवस्थित जेवलो वगैरे, त्यांच्याही गप्पा चालू होत्या. बाहेर माझा माणूस सगळं ऐकत होता, त्यांचं काय पुढचं प्लॅन आहे ते. काम सक्सेस झालं. हा फिल्मी सीन आहे ऍक्च्युअली. म्हणजे मला विचारायचं की अशा केसेस सोडवताना तुम्ही काही वेब सिरीज म्हणा किंवा सिरियल म्हणा, चित्रपट म्हणा किंवा डिटेक्टिव्ह बेस्ड पुस्तकं म्हणा, अशी काही वाचली आहेत का, अभ्यास केलाय का? काहीही नाही. किंवा असं झालं का की एखादी केस आली आहे तर याचा रेफरन्स अरे आपल्याला या फिल्म मध्ये मिळू शकतो, किंवा असं काही झालंय का? अजून तरी नाही. अजून तरी नाही. बुद्धी चातुर्य हे डिटेक्टिव्हला अतिशय महत्वाचं आहे. करेक्ट. तेवढं तुमच्याकडे असेल ना आणि चाणाक्ष दृष्टिकोन, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. करेक्ट. आणि आता मगाशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीची पहिल्यांदा केस स्वतःहून घेतली की तिच्या आई वडिलांना कळावं की ही काय करते, तर तसं मला अजून एक सांगायचंय की तुमचा भाचा म्हणजे माझा मित्र आदित्य वैद्य हा सुद्धा उत्तम ऍक्टर आहे. तो झी मराठीच्या सिरियल मध्ये आता काम करतोय. तर एक गमतीशीर प्रश्न मला आत्ता सुचला, तर त्यांनी कधी तुम्हाला इन्सिस्ट केलंय का हो की मावशी अगं माझी सुद्धा एक केस आहे, म्हणजे मला XYZ एक मुलगी आवडते, तर तिच्याबद्दल जरा थोडी मला माहिती काढून आणलीस तर बरं होईल, असं कधी झालं का? खरं सांगते. म्हणजे त्याच्या मुली भरपूर मागे होत्या कारण त्याची हाईट बॉडी तुला माहिती आहे. त्यामुळे पण त्याच्यावर माझं लक्ष होतं की ह्याचं काय कुठे झालंय, फोनचं बिल का जास्त आलं, हा कुणाशी गप्पा मारतो, हे माझं लक्षात. त्याला राग यायचं की हिचं फार बारीक लक्ष
जेवढं आई लक्ष देणार नाही तेवढं मी त्याच्याकडे लक्ष द्यायचे. म्हणजे त्याचा थोडासा राग असायचा, पण माझं म्हणणं काही वेळीच आपल्याला गोष्ट कळली की आपण त्याच्यावर बाण घालू पण मग शकतो. कळली का गोष्ट? हा, मग मी लगेच शोध घ्यायची कोण आहे काय आहे ते. आणि मग तो म्हणायचं तुला कसं कळलं? म्हटलं मला बरोबर कळलं, मी डिटेक्टिव्ह आहे. आदित्य मावशी मग बोल त्याने- बोलतायत. आणि मग त्याचं एका मुलीवर जेव्हा प्रेम जमलं तेव्हा त्याने सांगितलं की बघ, म्हणजे त्यांनी तिला क्लिअर सांगितलं माझ्या मावशी आणि आईकडनं ओके आला तर मी करेन. वा वा वा, आणि मग तसं त्याने केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. ताई मला सांगा की या क्षेत्रामध्ये स्त्रिया आणि पुरुष काम करत असतात, हं. तर बऱ्याचदा काय होतं की काही काही गोष्टी करण्यासाठी मर्यादा असतात. बरोबर. तर स्त्री म्हणजे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, हं. फिमेल प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, तर काही मर्यादा होत्या का XYZ काम करताना, कुठे अप्रोच होताना, एखादी भूमिका वठवताना, असं काही मर्यादा आतापर्यंत जाणवल्या का फक्त तुम्हाला? मला म्हणजे जेव्हा बारमध्ये आपल्याला जायचं असतं करेक्ट. तेव्हा एखादा माणूस कोणावरती किती पैसे उधळतो, त्याचं कुठल्या मुलीवरती जास्त काही आहे असं काही लोकांना बघायचं असतं की एवढे एवढे पैसे आमचे रोजचे घरात जात आहेत, म्हणजे खूपच बिझनेस लॉस होतोय. मग अशा वेळेला काय होतं की मी बारमध्ये जाऊ शकत नाही बरोबर. लेडीज म्हणून. मग त्यावेळेला माझी टीम आहे किंवा आमचा दादा मोठा भाऊ आहे, त्याला आतमध्ये पाठवते, ओके. सगळ्या आयडिया देते कसं काय करायचं ते. कारण तिथे शूट बीट करणं खूप कठीण असतं, कारण काळोख बराच असतो, लाईट्स वेगळे असतात आणि काही कोणी वेगळं करत असेल बरोबर. तर ते लक्षात येऊ शकतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी जपून किंवा मग त्यांना सांगायचं आम्ही शूट करू शकणार नाही पण तुम्हाला खबर बरोबर देऊ. पण आणि रात्री बेरात्री जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की बाई माणूस आहे, रात्री का उशिरा निघाली. तर कोणी ना कोणीतरी एक तर बरोबर असतं, आणि तशी म्हणशील ना तर भीती हा शब्द माझ्या शब्दकोशात नाहीये. म्हणजे तुम्हाला जर कोणी म्हटलं ना मी की तुम्हाला आता मारायला येतो आणि तुमचा खून करतो, मी सांगेन मी खाली येते, किती वाजता येतो सांग. कारण मला मारून जर तुला समाधान मिळत असेल, पण तू रागाच्या भरात जे करशील त्याची शिक्षा तू आयुष्यभर भोगशील, त्याचा विचार तू कर, मी करणार नाही, कारण मी निघून जाईल. खूप मोठा थॉट आहे हा ऍक्च्युअली, म्हणजे क्या बात आहे. ताई आता तुमच्या टीमचा विषय निघाला तर आम्हाला टीम बद्दलही सांगा ना, किती मेंबर्स आहेत, किती जण या माझ्याकडे व्हेंचरमध्ये? जवळजवळ 18-20 जण आहेत. ओके. जसं काम असेल तसं तसं त्यांना कामं देते मी. आता काही वयस्कर लोक असतात ज्यांच्या घरी प्रॉब्लेम असतात, सुनेबद्दल, मुलाबद्दल किंवा प्रॉपर्टीचं काही करायचं असेल तर ह्या मुलांचं माझ्यावर खरं प्रेम आहे का ढोंगीपणा आहे, माझ्या मागे काही मुलं बोलतात, हे बघण्यासाठी त्या लेवलची माणसं बघायला लागतात. बरोबर. परत सुनांना किंवा मुलांना डाऊट असतो की वडिलांचं कुठे काही आहे का, वडील कोणाशी काही शेअर करतायत का, आमच्याबद्दल बाहेर काही अफवा पसरवत आहेत का. मग त्या वयस्कर लोकांना जमा करून तिकडे बसवावं लागतं कुठे कट्ट्यावरती, किंवा हे लोक बाहेर जातात त्यांच्याशी मैत्री करावी लागते. एखाद्या मुलीसाठी स्थळ आलं किंवा मुलासाठी तर त्यांचं कॅरेक्टर बघायचं असेल तर हा आणखीन किती फ्लर्टिंग करतो. म्हणजे एकाच वेळेला 10 मुली बघून तुझ्यासाठी मी म्हणून माझं लाईफ हे करतोय असं दाखवणारी बरीच मुलं असतात. मग हॉटेलमध्ये बोलवणं, अमुक करणं, तर हा किती जणांना असं फसवतोय. मग आपण तशा मुली तयार करून त्याने जर कोणाला बोलवली तर जी पहिली मुलगी बोलवली असते ती पण त्या हॉटेलमध्ये जाते राईट राईट. त्याचे उद्योग बघायला. मग सत्य परिस्थिती समोर येते. पण आता तुम्ही जे म्हणालात मग अशी बारचा उल्लेख केला की जिथे शक्यतो स्त्रिया जाऊ शकत नाही, तिथे पुरुष जातात आणि ती कामं करतात, तर असा कुठला एखादा जीवावर बेतलेला, अर्थात तुम्ही ते मेन्शन केलं की भीती हा शब्द तुमच्या शब्दकोशात नाहीये, पण तरी असा कुठला प्रसंग घडलाय का की जो जीवावर बेतू शकला असता, किंवा एखादा गमतीशीर प्रसंग घडला की फजिती झाली असं आपण म्हणू शकतो? गमतीशीर प्रसंग म्हणजे असं झालं की मी एका ठिकाणी काम करत होते आणि जवळ टेप रेकॉर्डर ठेवला होता. आणि पूर्वी कसं 30 मिनिटं चालणारे रेकॉर्डर असायचे, आता 24 तास 28 तास चालणारे आहेत. तर तो असा खटकन बंद झाला काम करताना. आणि त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की हिच्याकडे काहीतरी वेगळं आहे, कारण अशी स्मशान शांतता पूर्ण होती, त्यामुळे आवाज कुठल्याही गोष्टीचा पटकन होतो. तर ते वेगळ्या दृष्टीने माझ्याकडे बघायला लागले. मग आता काय करायचं, पटकन हातातली वस्तू खाली टाकली कन्फ्यूज करायला. तर म्हटलं काहीतरी पडलं म्हणून आवाज आलाय, आणि असं करून त्यांना हे केलं, डायव्हर्ट केलं त्या बाजूला. त्याच्यानंतर दुसरं तू काय विचार, जीवावर बेतलेला प्रसंग, तर मी एक केस घेतली होती की ज्यांना त्यांचं म्हणजे लग्न झालं होतं ज्या त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीचं, ती माहेरी जाते सांगून माहेरी जायचीच नाही, तिच्या पहिल्या प्रियकराकडे जायची. आणि त्यांनी काम दिलं होतं घरातलं की तुम्ही सगळे व्यवस्थित बघा, आणि खूप मोठी व्यक्ती होती, पॉलिटिशियन्स म्हटलं तरी हरकत नाही. आणि ते बघता बघता माझ्या लक्षात आलं की ह्यांच्या घरात बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे अगदी पैसा गोळा करण्यासाठी खंडणीपासून सगळे उद्योग करणारे आहेत. आणि त्यांना जेव्हा मी सगळं सांगितलं की मला तुमच्याकडच्या ह्या बातम्या कळल्या, तर त्यांना वाटलं ही प्रचंड नको तेवढीच हुशार आहे. म्हणून त्याने काम स्टॉप त्यांचं पूर्ण झाल्यावर केलं आणि माझ्या मागे माणसं ठेवली. माझ्या लक्षात आलं की माझा पाठलाग कोणतरी करते. डायरेक्ट मी त्यांच्या ऑफिसला गेले आणि सांगितलं
की माझं काहीही कमी जास्त झालं तर मी तुम्हाला जबाबदार धरेन. हो हां. बर म्हणजे तुम्हाला चौफेर दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. आणि दुसरं असं होतं की मी पुस्तक लिहिलं होतं चेहऱ्याआडचे चेहरे आणि मायाजाल. चेहऱ्याआडचे चेहरे पुस्तकाचं असं झालं की पहिलंच डिटेक्टिव्ह आणि सत्य घटनांवर आधारित पुस्तक होतं. त्यामुळे ते पुस्तक काहीतरी महिना 2 महिन्याच्या आत संपलं. पण वर्ष झाली तरी पुस्तकाच्या प्रती काही संपल्यामुळे माझ्या कानावर येत नव्हतं. तर मला नंतर एक जण माझा प्रोग्राम झाला एका ठिकाणी आणि त्यांना 300 पुस्तकं होती. ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम होता. म्हणून मी पुस्तकं विचारली आहेत का? जी प्रकाशक होती तिला. तर म्हणे पुस्तकं मार्केटमधनं संपलेली आहेत. तर म्हटलं मग कुठे मिळतील आपल्याला? मग तू काय नाही तर म्हणते मी 2-3 ठिकाणी विचारते. तर तिने 3-4 ठिकाणी विचारलं आणि म्हणते आता थोडी बहुत पुस्तकं असतील पण आता नाही आहेत तेवढी. तोपर्यंत मला काय झालं होतं की माझ्याकडे एक पुस्तक आलं होतं सहीसाठी. माझा वाढदिवस होता आणि त्यांनी ते पुस्तक घेतलं आणि माझ्याकडे सहीसाठी आणलं. तर लेखक कसा सहीसाठी आला म्हणजे खुश वगैरे होतो ना. तर मी ते पुस्तक हातात घेतलं आणि मला वरच्या कव्हरावरती खूप फरक दिसला. तर म्हटलं ह्याच्यात खूप डिफरंट दिसतो. म्हणून मी तिला पुस्तकाचं विचारलं. म्हटलं बाबा तू पुस्तकं डुप्लिकेट काढलीत का एक्स्ट्रा? की मार्केटमध्ये डुप्लिकेट कॉपीज आल्यात का? आपण बघूया. कारण अरुण टिकेकर तेव्हा संपादक होते. ते म्हणाले होते की रजनी पंडितच्या मागे अख्खा महाराष्ट्र आहे. तिचा फॅन पण जबरदस्त आहे. तर तुम्ही तिचं पुस्तक म्हणजे आल्या क्षणी विकलं जाईल. तरी म्हटलं आपला 1000 प्रतींची कॉन्ट्रॅक्ट झालेले मग पुढचं आपण बघू पुढे काय करायचं ते. आणि त्याच्यानंतर मी जिथून पुस्तकं मला कळलं की पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. मग कुठून आलीत? मग त्या माणसाचं पुस्तक मी ठेवून घेतलं आणि त्यांना दुसरं पुस्तक दिलं माझ्याकडचं ओरिजिनल. आणि त्यांच्या काय ते लक्षात आलं आणि ते पुस्तक घेऊन मी दुसरीकडे गेले आणि दादरच्या आयडियलमध्ये दुकानात ऑर्डर दिली. मला 300 पुस्तकं हवीत. त्याला काय कल्पना नव्हती. म्हणजे मी स्वतः कुठेच पिक्चरमध्ये नव्हते. आणि ऑर्डर दिल्यावर त्यांनी 300 पुस्तकं मागवली. मागवल्यावरती पुस्तकाचा पत्ता आला पुण्यावरनं आलीत. आम्ही पुण्याला गेलो आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे किती पुस्तकं आहेत? कारण 300 पुस्तकं तुम्ही मुंबईला पाठवलीत. त्यामुळे माझ्याकडे 735 तर 700 नाही 635 असतील. बाकीचे मी विकले आणि 300 मुंबईला पाठवली. तर म्हटलं एका वितरकाकडे जर 1000 प्रती तर महाराष्ट्रभर कितीतरी वितरक आहेत. तोपर्यंत त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं प्रकाशकांना की ह्यांना कळलेलं आहे आणि ह्या इथे आल्या आहेत. मला म्हणे तुम्ही ताबडतोब तिकडे खूप शिवसेनेची लोकं जमा झाली होती की बाबा ही असं काहीतरी करते आणि आपल्याला धोका आहे. म्हणून ते आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या मागावर कोणतरी आहे. मी तिकडनं तडक पोलीस स्टेशनला गेले. त्यांना सांगितलं मी पुण्याला चौकशीसाठी आले. माझं काही रस्त्यात झालं तर ही लोक जबाबदार असतील. तर ते म्हणाले तुम्हाला बंद कोणी हवेत का बरोबर? म्हटलं नको मी एकटी जाईन. मग त्यांना कळल्यानंतर त्यांनी फोन लावला. तर ते म्हणतात नाही पुस्तक उन्हात ठेवून डार्क झाले. म्हटलं उन्हात ठेवून फिक्क होतं गोष्ट पण डार्क होत नाही. म्हटलं याचं कव्हर डार्क आहे, बो गायब झालंय कव्हरावरचं, सगळ्या गोष्टी 10 गोष्टींच आहेत. मग मी रात्री आले आणि बाळासाहेब ठाकरेंना फोन केला. त्यांचे माझे किती जवळचे संबंध कोणालाच माहीत नव्हतं आणि ते माझ्याशी कधी गप्पा मारायचे. तर म्हटलं असं असं आहे आणि मला एक व्यक्ती सांगते की तुमचा किणी करू. थोडं किणीचा मेंदू गायब केला. मला पूर्ण केली तरी परवा नाही. पण म्हटलं मी लढा देणार. मग त्यांनी मला बोलवून घेतलं. मग तिथे आपले तांबे आहेत ना जे आयुर्वेदाचे करायचे एक्सपायर झालं तर ते आले होते. त्यांनी बाळासाहेबांनी सांगितलं की ही मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेली, मी हिला खूप मानतो, माझ्या मुलीसारखी आणि बघा अशी लोक फसवतात. मग त्यांना कळल्यानंतर त्यांनी फोन लावला. फोन त्यांच्या पुतण्याला आणि सांगितलं असं असे रजनच्या बाबतीत घडले. तर त्यांना आधी वाटलं मला तिकीट हवं आहे. तर म्हणजे तिकीट द्यायचं का? तर म्हणजे तिला पॉलिटिक्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तिला तिच्या कामात इंटरेस्ट आहे. मी तिला स्वतःहून विचारलं होतं भेटली तेव्हा की तुला हवं असेल तर मी एखाद्या संस्थेवर ठेवतो, तुला काय हवं तर सांग. पण अशी व्यक्ती की जिने आपल्याकडे कधी काही मागितलंच नाही. कारण एवढी जवळ होती. लोक स्वार्थासाठी माणसं जमा करतात. पण माझे खूप मोठमोठे मंत्री ओळखीचे आहेत. पण माझं अमुक एक काम कराय मी आजगाय कोणाकडे सांगितलं नाही आणि मागितलं नाही. हाच मोठेपण आहे. त्यामुळे मी आणि म्हटलं मी कधी कुठे प्रॉब्लेममध्ये अडकले तर मी तुमची नावही घेणार नाही. ते माझं तत्व आहे. तर मग त्यांनी सांगितलं मग मी पोलीस स्टेशनला कळवलं. तर पोलीस काही कंप्लेंट घेईनात. त्यांना माहिती नव्हतं की माझे आणि साहेबांचे एवढे क्लोज संबंध असतील. मग ते काय त्याला अटक करीन. मग मी जाऊन रविवारचा दिवस होता पोलीस स्टेशनला बसले. तिथे जाऊन सांगितलं की तुम्ही काय करता ह्या केसमध्ये. मग तर म्हणजे त्यांनी 10 ऑफिसर बसवले आणि म्हणजे मी घाबरून जाईन की बाबा ही आता सटकेला आणि काहीतरी सायकलची त्यांची हे होती तर त्याच्यामुळे ते तिथे स्पर्धा होती. तर म्हणे नाही आता आम्ही काय करू शकत नाही, आम्ही त्या माणसाला बोलवलं होतं पण तो फरार झाला. म्हटलं मी डिटेक्टिव्ह आहे, तुम्ही त्याला पकडायला गेलात मग मला का नाही सांगितलं? तो फरार होता ना, मी फिल्डिंग लावली असती की आता ह्याला पकडणार आहेत तर हा कुठेतरी पळणार. म्हणजे खोटं आहे. मला म्हटलं तो मनुष्य आल्याशिवाय मी इकडनं हलणार नाही. मग त्यांनी त्या केसमध्ये हालचाली केल्यामुळे ते कोर्टातर्फे ऑर्डर आली की यांना अटक करायची. मग त्याच्यावरती कोर्टामध्ये 100-1 लोक आली असतील की आता हिला काहीतरी करावं.
मला तेही कळलं. मी तिकडनं गाडी सोडली आणि दुसऱ्या रस्त्याने आले आणि मग बापरे. गाडी नंतर आणली. पण असे प्रसंग येतात, पण मी काही म्हणजे डगमगत नाही. एका प्रसंगाच्या मागे किती जण हां, कारणीभूत असतात कारणीभूत किंवा असतात. रिलेटेड हो, असतात. हो. क्या बात आहे. ताई, मला अजून एक असं विचारायचंय की हे सगळं काम करत असताना सरकारी यंत्रणेचा किती हस्तक्षेप असतो? म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की इंटरव्ह्यू हे करू नका, ते करू नका, तुमच्यामुळे काही कायदे मोडले जात आहेत हो. किंवा असं होऊ शकतं. हो. तर किती हस्तक्षेप असतो किंवा प्रॉब्लेम जाणवला का? पहिलं सुरुवातीला कसं होतं की त्यावेळेला मोबाईल नव्हते हम्म. किंवा काय ना, म्हणजे फिजिकल पाठलाग हा फार महत्वाचा भाग होता की तुम्ही एखाद्याच्या मागे सतत कंटिन्यू राहायचं, तो काय करतो काय नाही, त्याचे कॅमेरे घेऊन शूटिंग करायचं. आणि स्पाय कॅमेरे वगैरे, जसं फॉरेन कंट्रीमध्ये कसं डिटेक्टिव्हना सगळ्या वस्तू किंवा त्यांना लायसन दिलं जातं, आपल्या देशामध्ये ते नाही. करेक्ट. डिटेक्टिव्हला मान्यता नाही, कुठलं लायसन नाही, त्यांनी त्याच्या जीवावर ते हा बिझनेस करायचा. पूर्वीचे ऑफिसर जे होते, ज्यांना प्रचंड कौतुक होतं या व्यवसायाचं आणि खूप म्हणजे मान सन्मान, स्वतः म्हणजे त्यागी साहेब किंवा हे आमच्या घरी येऊन भेटायला येऊन मला गेलेले आहेत. त्याच्यानंतर मी मंत्रालयात गेले होते, तिथे त्यागी साहेबांसाठी लिफ्ट रिकामी केली होती की कमिशनर येणार म्हणून. आणि मला बघितलं, त्यांनी लिफ्टवाल्याला सांगितलं नाही नाही हिला बरोबर घे, मेरे से भी अच्छा काम करतीये, असं करून. म्हणजे तो एक मोठा हे असतो ना. आणि ते मला घेऊन वरती गेले, म्हणजे तुला कोणाला भेटायचं ना भेट, पण तुला लिफ्टमधनं बाहेर काढलं ते मला पटलं नाही. कारण मी माझी ओळख कुठेच दाखवत नाही की मी रजनी पंडित. नाव सांगितलं लोकांच्या लक्षात आहे, रजनी पंडित म्हणजे डिटेक्टिव्ह. करेक्ट. हे आता ठाम झालेलं आहे. त्यामुळे कधी चेहऱ्याने कोणी ओळखलं नाही किंवा काही नाही तरी मला सगळे ओरडतात, तू का नाही तुझी ओळख सांगत. म्हटलं लोकांनी न ओळखता काय रिस्पेक्ट देतात तो बघणं महत्वाचं आहे ना. मी कोणीतरी आहे म्हणून माझी उठबस करायला नको. मग ते पोलीस स्टेशनला असो किंवा कुठेही असो. आता मी इथे जेव्हा मगाशी आलो तेव्हा मी हे सगळे अवॉर्ड्स बघत होतो. इथे काही कोलाज लावलेले आहेत, त्याच्यात साहेबांचा आणि तुमचा, तुम्ही आता त्याचा उल्लेख केला. तर मला त्या आर्टिकल्स बद्दल किंवा तुम्हाला एवढी अवॉर्ड्स मिळालेली आहेत, तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचं की कुठली कुठली मोठी मोठी तुम्हाला अवॉर्ड्स मिळाले? मला हिरकणी मिळालं, त्याच्यानंतर आपले राष्ट्रपतींच्या हस्ते वुमन्स आणि चाइल्ड डेव्हलपमेंट त्याचं एक अवॉर्ड मिळालं, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचं मिळालं. त्यामुळे खूप, मी म्हणते ना, लोकांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. करेक्ट. त्यामुळे पुरस्कार मला जवळ 67 मिळालेले. परवा पण ACP 2 होते, त्यांच्या हस्ते दिला पुरस्कार. मी कधीही लोकांना बोलवताना मुद्दाम घरी बोलवते की माझ्या अवॉर्ड्स किंवा माझी मुलाखती बघून तुम्ही येऊ नका, मी व्यक्ती म्हणून बघा, माझ्यावर विश्वास वाटला तर मला काम द्या. कारण पुरस्कार विकतही घेतले जातात, मॅनेजही होतात, त्यामुळे हळूहळू काही काही गोष्टींवरचा विश्वास उडायला लागलेला आहे. नाही, पण मी हे बघितलं ना, मला एवढं भारी वाटलं, एवढी असंख्य कात्रण आहेत. आणि हे पण माझं पूर्वी मोहर शेखर्स मध्ये जो प्रोग्राम झाला होता, शेखर सुमन, तर त्यांना तो पाहिजे होता. बरं. आणि त्यामुळे ते म्हणाले मला ते कात्रण, आणि महेश भट्टने कार्यक्रम केला होता. तर ते म्हणाले आम्ही आता तिकडे येऊन करू शकत नाही, तर तुमचं जेवढं काही आर्टिकल्स असतील तेवढी घेऊन या, म्हणून मग ते ऑफिसला त्यांच्या नेली होती. तुम्ही आता कार्यक्रमाचा उल्लेख केलेलाच आहे, तर मला त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या कार्यक्रमात दाखवलेली किंवा सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवलेली गुप्तहेर यंत्रणा ती बघताना हसायला येतं का, हे असं दाखव, असं नसतं, वास्तवात फार वेगळं असतं, असं झालं का? भरपूर काय फरक जाणतो. फरक म्हणजे काय असतं की डिटेक्टिव्ह एकटा काम करू शकत नाही. एखादं काम त्याने केलं ठीक आहे, पण ह्याच्यासाठी एक उत्तम टीम लागते. आपण जेव्हा टीव्हीवरती वगैरे सिरियल बघतो तर गाजर खात खात मुळा खात खात काहीतरी दाखवलं जातं आणि त्याच्यातनं मग आपण बघतो अरे मग ते हास्यास्पद होतं, किंवा तो झाडाझुडपातनं कुठेतरी घसरत जात असतो किंवा झाडावर तरी जाऊन बसलेला असतो. तर काही वेळेला असं असतं की उंच बिल्डिंग असतात, कुठे काही नसतं, आम्हाला कॅमेरा लावायचा असतात तर झाडावरती चढून वगैरे, पण ते सगळं ते लोकेशन बघून वगैरे असं कुठेही काही जाऊन करता येत नाही. किंवा एकटा डिटेक्टिव्ह म्हणजे एकच असिस्टंट काम करतो हे शक्य नाहीये. प्रत्येकाला माणसं बदलावी लागतात, त्यांचे कपडे सुद्धा रस्त्यात जाता चेंज करायचे असतात, कारण हाच माणूस, हीच व्यक्ती आपल्या मागे आहे हे कोणाच्या लक्षात येता कामा नये. कधी मोटार बाईक बदलतात, कधी गाडी असेल तर गाडी बदलतात, कधी टॅक्सीचा वापर करतात, असं करून ते करावं लागतं. त्यामुळे प्रत्यक्ष आणि काल्पनिक ह्याच्यात खूप फरक आहे. खूप फरक जाणवतो. आता तुम्ही तुमच्या टीम बद्दल म्हणालात किंवा मगाशी फॅमिलीचा उल्लेख निघाला, तर मला विचारायचंय की एवढं हे काम रिस्की आहे, म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे, रिस्की आहे, क्षणोक्षणी तुमची परीक्षा असते. तर या सगळ्या सिनारिओमध्ये तुमची स्वतःची फॅमिली किती हॅम्पर झाली किंवा त्यांचा सपोर्ट कसा होता? त्यांना कधी थ्रेट्स आलेत का? वडील जे माझे होते ना ते म्हणायचे तुला नसते उद्योग काय करायचे, हे कशाला करते. आणि जेव्हा मला असं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे तुम्हाला मारून टाकू किंवा काय, हे सगळं प्रकरण थांबवा वगैरे, तर मी काय त्यातली नव्हते. त्यामुळे सगळ्यांना फॅमिलीला माहिती आहे की हिला थांब सांगितलं तरी ही थांबणार नाहीये, त्यामुळे ते काय कोणी भानगडीत जात नाहीत. तुला जे पाहिजे ते कर, तुझा तू निर्णय घे.
अशा भूमिका आहेत सगळ्यांच्या. नाही पण म्हणजे तुमची बहीण किंवा भाचा आदित्य बद्दल आपण बोललो किंवा भाऊ यांच्याबद्दल तुम्ही काय ते त्यांना माहिती ती ऐकणार नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे का ती हट्टी आहे, जिद्दी आहे. तिला एखादी गोष्ट करायची असेल तर ती करणार. आता मी मध्ये ते बिल काढलं होतं, त्याच्यानंतर सगळे म्हणाले कशाला तू नसता उद्योग केला. म्हटलं मी चांगल्यासाठी केलेले आहे. त्या बाईला तिचा नवरा वेडा ठरवतोय, काही सापडत नाहीये, तर त्या फोनमधनं ती कोणाला तो कॉल करतोय, कोणाशी जास्त बोलतो हे जर कळलं तर सगळं उघडकीस येईल. मग त्याच्यात काय चूक, आणि पोलिसही तेच काम करतात. तर म्हटलं मी परीक्षा बघितली त्या 2 ह्याच्यामुळे जर पोलिसांनी मला अरेस्ट केलं आणि मग त्याच्यानंतर मला कळलं की माझं नाव इतकं मोठं आहे की जवळजवळ 200 पत्रकार माझ्या मागे होते मी सुटल्यानंतर. बरोबर. आणि त्याच्यानंतर लोकांची कामं वाढली आणि अख्ख्या जगाला कळलं मी डिटेक्टिव्ह आहे. म्हणजे फायदा आणि तोटा दोन्ही झाले. काय किस्सा असा होता की माझ्याकडे एक जण आला होता आणि तो म्हणाला की मी ना डायरेक्ट बिल काढून देतो कंपनीकडनं. तर म्हटलं ते काढणं इनलिगल आहे, कोणाची प्रायव्हसी ब्रेक करणं चुकीचं आहे. तर तो म्हणतो नाही लोक बोलते इसके लिए आपले को क्या करने का, कंपनी का आदमी देता है. मग जेव्हा मला नेलं अरेस्ट करून की तुम्ही 2 बिलं काढली आणि मी ते कबूल केलं, मी काढलं तर काढलं, नाही कशाला बोलायचं. मग कारण बाप दाखवून श्राद्ध करत असा प्रकार माझा असला मी खरं ते सांगितलं. तेवढं मला त्याने आणून दिली, त्याने कुठल्या उद्दिष्टाने दिली आणि काय मला कल्पना नाही आहे, किंवा मला याच्यात पकडण्यासाठी केलेला हा प्रकार असेल. तर मी पोलिसांना म्हटलं तुम्ही आम्हाला पकडण्यापेक्षा जिथून माल चोरीला जातोय तिथे जा, कोण देते ते बघा आणि मग त्यांना पकडा ना. तर ते त्यांना हात लावायला तयार नाहीये. सगळे डिटेक्टिव्हना अरेस्ट केलं, तुम्ही हे केलं, पण तुम्ही असं म्हणा की पोलिसांसारखंच हे काम करतायत तर आपण त्यांना मदत केली पाहिजे. आज तुला सांगते इमर्जन्सीमध्ये एखाद्याची मुलगी पळून जाते, कधी कोणाची आई हरवते, कोणाचे काही अनेक प्रॉब्लेम्स आहेत आणि अशा वेळेला जर तुम्हाला एखाद्याचं लोकेशन पटकन मिळालं किंवा काय तर पोलीस यंत्रणेचं काम बरंच स्लो असतं, वरून हे घेणं, परवानगी घेणं, तर गव्हर्नमेंटनी ह्या विषयावरती बोलावं, त्यांना परवानगी द्यावी आणि ही कामं किती जोमाने आणि फटाफट होतात ते लक्षात घ्यावं. तर मी त्याच्यासाठी आता पंतप्रधानांना भेटणार आहे आणि सगळं सविस्तर सांगणार आहे. आणि मला राष्ट्रपती पुरस्कार म्हणजे जो ह्यांच्या मेनका गांधीतर्फे दिला गेला होता आणि राम गोविंद यांच्या हस्ते, तर त्यावेळेला तो कार्यक्रम इतका सुंदर झाला होता की म्हणजे ऐश्वर्या रॉय पण त्या कार्यक्रमात होती आणि ती पण माझी फॅन बनली. आमच्या दोघांचे फोटो काढले तिने म्हणजे खूप. आणि मी जो किस्सा सांगितला त्याच्याबद्दल खूप मस्त. आणि त्याच्यानंतर 5 दिवसात अटक झाली. म्हणजे हे कुणाचं तरी असलेला प्लॅन पण असू शकतं. करेक्ट. ताई मला विचारायचं आहे, काळानुसार म्हणजे आता काळ एवढा बदललेला आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, स्त्रिया एवढ्या अग्रक्रमाने पुढे आहेत, म्हणजे अनेक जण तुम्हाला त्यांचे आयडॉल समजतात. तर मला असं विचारायचं आहे की काळानुसार गुप्तहेर व्यवस्थेमध्ये किंवा त्या सिस्टीम मध्ये काही फरक पडला का, किंवा काय काय बदल होत गेले? म्हणजे आता कसं आहे की पूर्वी आपण पाठलाग जो करायचो ना, तर आता ट्रॅकिंग वगैरे सारख्या गोष्टी आहेत की आपण कुठे कोण जातंय काय करतंय, तर कधी मिस झाला रस्त्यामध्ये जाताना, कारण बाकी आपल्याला स्पॉट कळेल पण प्रत्यक्ष जो पुरावा लागतो की दोघं एकमेकांना भेटतायत किंवा कोणाचं काही चाललंय, तर ते करण्यासाठी आपल्याला ते व्हिडिओ वगैरे घ्यायचे असतात आणि म्हणून तो पाठलाग गरजेचा असतो. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत यंत्रणा म्हणजे आता कसं झालंय की इलेक्ट्रॉनिक माध्यमं भरपूर वाढलेली आहेत, त्याच्यातर्फे तुम्ही जर पाठलाग न करता एक चष्मा आलेला आहे की तुम्ही उलटे चालताय पण तुम्हाला त्या चष्म्यातनं दिसतंय की तुम्ही त्याचा पाठलाग करून तो माणूस कुठे चाललाय. म्हणजे त्याला कळत नाही पण आपल्याला कळतं. ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी खूप आलेली. त्याच्यानंतर स्पाय कॅमेरे आहेत, किचन कॅमेरा म्हणा किंवा कुठे तुम्ही एखाद्या मूर्तीत बसवलात किंवा लाईटमध्ये बसवलात तर कोणाला कळतही नाही आणि घरात काय चाललंय किंवा बाहेर काय चाललंय ते कळू शकतं. बग वगैरे सारखी गोष्टी त्या वापरता येतात की सिंगापूरला जरी तुम्ही असाल तरी घरात बसून काय चाललंय, फॉरेनला असलात तरी ते पाहू शकता. त्यात एकाची बायको होती, तिचं पुढचं प्लॅन होतं म्हणजे काय करायचं काय नाही, आणि तो नवरा गेल्यानंतर तो फ्लाईटमध्ये बसला आणि मग पुढचं त्याला तो उतरल्यानंतर त्यांनी सगळं ऐकलं आणि त्याला कळलं की हिचं प्लॅन आहे की आपला काहीतरी काटा काढायचा आणि मग त्या माणसावर लग्न करायचं. या सगळ्या गोष्टीत ह्या पटकन उघडकीस येऊ शकतात. म्हणजे बघासपासून माझ्या डोक्यात एक क्युरिओसिटी आहे की आजपर्यंत तुम्ही एवढ्या असंख्य केसेस हाताळल्यात, सक्सेसफुली हाताळल्यात, तर एक आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला माणूस त्याच चष्म्यातून त्याच नजरेने बघतो. बरोबर. तर असं कधी होतं का किंवा एखादी गोष्ट तशी नसेलही पण आपण त्याच नजरेने बघतो, असं कधी झालंय का? किंवा बऱ्याच वेळेला काही वेळेला असं असतं की माणसं दिसतात तशी नसतात. करेक्ट. त्यामुळे असं आपल्याला वाटतं कधीच हा माणूस सांगतो पण अगदी साधे भोळे होऊन येतात. मला ह्या मुलीचा पत्ता हवाय, कॉलेजची मैत्रीण आहे, मला दिलात तर बरं होईल, आणि नंतर त्याच्याशी 2-4 वेळा मीटिंग झाल्यावर कळतं की याचं उद्दिष्ट वेगळं आहे. मग माझ्याकडे आलेला जो पत्ता असतो तोही मी पटकन देत नाही, त्याचं उद्दिष्ट जाणून घेते, विश्वास संपादन करते
की तुला हे कशासाठी पाहिजे, मग तो सांगतो मला असंच भेटायचंय. हम्म, मग तो हळूहळू स्टोरी सांगायला सुरुवात करतो. हम्म, हम्म. म्हणजे माणसाला ओळखून त्याला कुठल्या गप्पांमध्ये रंगवायचं आणि सत्य जाणून घ्यायचं हे फक्त मला एका मुलाचं उद्दिष्ट कळलं होतं की ह्याला तिला भेटून तिच्यावरती काहीतरी हम्म, हे करायचंय, तिचा संसार ह्याला मोडायचा आहे किंवा तिच्यावर ॲसिड वगैरे फेकायचंय. तर तो म्हणाला तुम्ही मला पत्ता काढून देणार तर दिला नाही, पण मला हे कळल्यानंतर मी दिला नाही कारण उगाच त्या मुलीचं आयुष्य झालं असतं. तर म्हटलं नाही मिळत, खूप प्रयत्न केले, ते तुझे पैसे तू घे पण काही होऊ शकत नाही काम. म्हणजे तो आपल्याला विचार करावा लागतो बॅक ऑफ द माइंड. क्या बात आहे. म्हणजे हे जे एथिक्स आपण आता एक जण माझ्याकडे असा आला होता की त्याला त्याच्या बायकोबद्दल पूर्ण संशय होता की हिचं काहीतरी भानगड आहे, ती रस्त्याने जाताना हसतेच, कोणाशी तरी बोलते, मी घरी नसताना कोणीतरी येतो माणूस, सिगरेटची हे असतात तिथे पडलेली, असं काय काय सांगून त्याच्याबद्दल तिच्या मनात म्हणजे त्याला असं वाटतं की बाईचं काहीतरी आहेच माझ्या बायकोचं. आणि प्रत्यक्ष काहीच सापडलं नाही. शेवटी तो ह्या विकोवर गेला की तुम्ही तिच्यावरती तुमची माणसं सोडा आणि तिचं कॅमेऱ्यात फोटो कॅप्चर करा आणि दाखवा की ही बदफैली बाई आहे आणि असं आहे. म्हणजे लोक कुठल्याही टोका जाऊ शकतात. तेव्हा म्हटलं पैशाची बॅग घे आणि चालायला लाग, नाही तर मीच तुला पोलिसांच्या ताब्यात देते की तिच्यावर खोटे आरोप करतोय. तेव्हा तो गेला. म्हणजे लोकांना असं वाटतं आपण पैशाने विकत घेऊन खोटे रिपोर्टही घेऊ शकतो. तर तत्व ही माणसाची डिटेक्टिव्ह व्यवसायासाठी महत्वाची आहे. क्या बात आहे. जिद्द, चिकाटी, चौफेर दृष्टिकोन, चाणाक्ष बुद्धिमत्ता हे सगळं असल्याशिवाय आणि हिंमत ह्याच्याशिवाय तुम्ही या क्षेत्रात देऊ शकत नाही. कुठल्याही गोष्टीचं कोणी किती आमिष दिलं तरी आपल्या रिपोर्टमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. तर हे पैसे आपल्याला क्षणिक आहेत, लोभ हा क्षणिक आहे. तुम्ही ते पैसे घेतलेत, कुठे हॉटेलमध्ये खर्च केलेत, मजा केलीत, पण शेवटी मनात कुठेतरी ते अंतर्मनात आपल्याचं हे असतं की नाही आपण ह्याला फसवून पैसे घेतलेत. म्हटलं हे पैसे घे आणि चालायला लाग, मी पैशाने विकली जाणार नाही. आणि मग तो निघून गेला. आजही भेटला नाही तरी माझ्याकडे बघून स्माईल देतो. हे एथिक्स खूप महत्वाचे आहेत. ताई, या प्रवासामध्ये तुम्हाला इतक्या नाना प्रकारची लोक भेटली आहेत, नाना प्रकारचे अनुभव आलेत, प्रत्येकाचे माइंडसेट किंवा त्यांचा मोटिव्ह वेगवेगळा आहे. सो बघायला गेलं तर हे सगळं खूप डिप्रेसिंग आहे. म्हणजे तुम्ही तर असंख्य केसेस बघितल्यात. तर हे प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे जे वेगळं ठेवणं असतं किंवा एक मानसिक शांतता तुम्ही कशी मेंटेन ठेवता किंवा काय करता त्याच्यासाठी? सांगू का, आपण मनापासून एखादी गोष्ट आनंदी वृत्तीने करत असू ना तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही. मी फार कमी झोपते, 2 ते 3 तासच झोपत असेल. त्याच्यानंतर दिवसभर कामाचे फोन, लोकांची कामं कशी झाली, कोणाचं काही चुकलंय का, रिपोर्ट खरा नाही आला तर तू खोटा रिपोर्ट का दिला, ह्याच्यावरती बरंच दिवसभर चालू असतं. पण ते सगळं समोर कानाला फोन, घरातली कामं, सगळ्यांचं बघणं, हे सगळं करून मी सगळा व्यवसाय करते. त्यामुळे असं म्हणजे खूप विचार करायला कधी कधी वाटतं की ह्या म्हणजे 60-70चा आलेली व्यक्ती जेव्हा काही वाईट गोष्टी करत असते तर ते बघून असं कुठेतरी वाटतं की एखादा मुलगा आईला फसवत असेल, मुलगी काहीतरी कारण सांगून पहाटेपर्यंत घरात येत नाही, अशा खूप काही घटना घडतात. आणि मग ते बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की हे होणं चुकीचं आहे. पण आता हे का घडतं? कधी कधी आईवडील मुलांना वेळ देत नाही, त्यामुळे मुलं कुठेतरी डायव्हर्ट होतात, मुलांना व्यसनं लागतात. मित्र म्हणतात चल रे, मग कोणी एखादा शूज वगैरे घेण्यासाठी आई बाबा म्हणतात जा तुला आवडतील ते शूज घे, हे 8-10 हजार घे. मग ते ब्रँडेड शूज घेण्यापेक्षा डुप्लिकेट घ्यायचे, मग ते पैसे कुठेतरी ब्लू फिल्म बघण्यासाठी वगैरे. एकदा मी बस स्टॉपला अशी उभी होते आणि मुलांची आपसात चर्चा चालली होती, माझा काही संबंध नव्हता त्याच्याशी, पण मी बघितलं की आई वडिलांना वेळ नाही, मुलं काय करतात पैशाचं बघत नाहीत. मी त्यांचा पाठलाग केला, ही कुठे राहतात काय राहतात, त्यांच्या आई वडिलांना जाऊन सांगितलं तुम्ही ऑफिसला असतात पण मुलं काय करतात, एखादी साडी किंवा ड्रेस कमी करा पण मुलांवरती लक्ष द्या. आणि डिटेक्टिव्ह आजच्या काळाची गरज आहे, कारण आपल्याकडे असं घर नाही की जिथे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. कधी मुलांचे प्रॉब्लेम आहे, कधी नवरा बायकोंचे आहेत, कधी समज गैरसमज आहेत. तर अशा वेळेला एक त्रयस्थ म्हणून तुम्ही कोणाचं मत घेतलं, सत्य परिस्थिती जाणून घेतली तर उद्ध्वस्त होणारी आयुष्य तुम्ही वाचवू शकता. वा वा वा. ऍक्च्युली म्हणजे एवढं विचारण्यासारखं आहे. इतक्या 30-32 वर्षांचा अनुभव आहे. जवळजवळ 85,000च्या वर केसेस केले. 85,000च्या वर. म्हणजे हा रेकॉर्ड असेल आय गेस. हॅट्स ऑफ टू यू तुमच्या कार्याला. ताई, मला एक प्रश्न महत्वाचा विचारायचा आहे. मगाशी तुम्ही बाळासाहेबांबद्दल बोललात की त्यांनी तुम्हाला त्यावेळेला सपोर्ट केला किंवा त्यांचे आणि तुमचे खूप चांगले रिलेशन्स होते, घरचे संबंध होते. तर मला विचारायचं की हे कार्य करत असताना तुम्ही गव्हर्नमेंटला किंवा कुठलंही म्हणजे सरकार कुठलंही असो, गव्हर्नमेंटला तुम्ही काय सांगू इच्छिता की तुम्हाला काय सपोर्ट अजून त्यांच्याकडून मिळाला तर? मला असं वाटतं की जर डिटेक्टिव्हना लायसन्स दिली, काही डिटेक्टिव्ह आहेत ते लोकांना ब्लॅकमेलही करतात, म्हणजे पैसे घ्यायचे, गायब व्हायचं,
पैसे परत द्यायचे नाहीत, फोन नंबर बंद करायचे. तर रिलायबल डिटेक्टिव्हची आज गरज आहे. आणि मी तर ट्रेनिंग सेंटरसाठी जागाही मागितली होती. ओके. पण आपल्याकडे माहिती मंत्र्यांचे शिक्षण संस्था वगैरे उभारायच्या असतात, त्यांना त्यांचेच एवढे प्रश्न असतात की बारीक ते बघत नाहीत. पण मी घरातल्या घरात लोकांना आता येतात मला भेटायला, तशा मुली येतात, काहींचे नवरे सांगतात की तू जाऊन हे शिकून घे, पुढे काहीतरी उपयोग होईल. एक तर मुलगी रिलायन्समध्ये कामाला होती, तिने जॉब सोडला आणि माझ्याकडे प्रशिक्षण घेतलं. क्या बात तर अशा काही एक मुस्लिम आहे, ती सकाळी मार्केटला निघते, घरी सांगते मार्केटिंगला जाऊन राऊंड मारते, ती 1-1.5 तास शिकून जाते. म्हणजे हे त्यांना शिकणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जरी बुरखा घालत असलो तर हाईट बॉडी लँग्वेजवरनं आम्ही ओळखतो कोण चालले काय चालले. तर आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही समाजात काम करू शकतो. म्हणजे ही लोकांना आवड निर्माण झालेली. आणि सरकारकडनं माझी एवढीच इच्छा आहे की आपण घटना घडल्यानंतर जागे होतो. आपल्याला रोग काय कळला तर आपण आजारावर इलाज करू शकतो, पण आपण केलाच नाही तर काय करायचं. तसं घटना आपण घडली, कोणी चपलांचा हार घातलाय, कुठे काहीतरी प्रकरण घडलंय, बॉम्बस्फोट झालेत, तर अशी काही यंत्रणा आपण तयार करूया की जिथे ट्रेनमध्ये, बसमध्ये, लोकल ह्याच्यावरती लोक खूप फिरतील, आपापसात कोण चर्चा आहे, काही संशयास्पद वाटते का, हे पाहणी करतील आणि आपण खूप समाजाचे प्रश्न जे आहेत बिकट ते सोडवू शकतो. त्यामुळे गव्हर्नमेंटनी ह्या क्षेत्राकडे चांगल्या दृष्टीने बघावं. आपली गुपितं उघडकीस येतील म्हणून याला बंदी घालू नये एवढीच इच्छा आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट की लवकरच या सगळ्याचा खूप गांभीर्याने विचार केला जाईल. आणि मी स्पष्ट बोलते त्यामुळे माझ्यापासून लोक दूरच असतात. अगदी लेट्स होप की तुम्ही जे म्हणालात त्याच्यावरती लवकरच विचार केला जाईल आणि तुम्हाला जो सपोर्ट अपेक्षित आहे तो तुम्हाला लवकरच मिळेल. सो आणि एक छोटस जाता जाता एक गमतीशीर सेगमेंट आहे, मला फार मजा येते हे करायला. तर एक रॅपिड फायर साठी मी 4-5 प्रश्न काढलेत की एक गंमत करूया आपण. सो रॅपिड फायर तुम्ही झटझट उत्तरं द्यायची त्याची. पहिला प्रश्न आहे, शक्तीचा वापर का युक्तीचा वापर? युक्तीचा वापर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. क्या बात आहे. ओके, जेम्स बॉन्ड, शेरलॉक होम्स का डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी? कुठलं कॅरेक्टर जास्त आवडतं? किंवा मुळात मी तिघांच्या कुठल्याही फिल्म ओके, बरं भविष्यात वर्दी घालून काम करायला आवडेल का वर्दी शिवाय काम करायला? वर्दी शिवाय काम. कारण वर्दी असली की लोक जे बोलायचं तेही बोलत नाहीत, वर्दीला घाबरून. वा. ओके, हा प्रश्न थोडासा मी पुढचा जो प्रश्न आहे थोडा वेगळ्या अँगलने विचारतोय. भाजप का काँग्रेस? म्हणजे हा प्रश्न याच्यासाठी की कोणाची सत्ता असताना काम करणं तुम्हाला जास्त सोपं होतं किंवा सपोर्टिव्ह असायचं? तुम्ही आज एवढ्या वर्षांच्या कालावधीत दोन्ही सरकार बघितली, तर कुठलं सरकार तुमच्यासाठी जास्त फेवरेबल होतं तुमचं काम करण्यासाठी? माझं काम करण्यासाठी असं नाही, मला सगळी सरकार सारखीच आहेत. कारण सगळ्यांसाठीच मी कामं केले. मी बीजेपीसाठी केले, शिवसेनेसाठी केले, काँग्रेससाठी केले, राष्ट्रवादीसाठी केले, सगळ्यांसाठी केले. त्यामुळे माझ्यासाठी कुठलाही पक्ष किंवा कुठलंही काही महत्वाचं नाही. कारण ह्या कुठल्याही पक्षाकडनं माझी काही कामच नसतात करून घेण्याची, कारण माझा व्यवसाय सरळ मार्गी आहे. ओके, त्यामुळे आपले काही उलटे सुलटे उद्योग नाहीत, त्यामुळे आपल्याला कोणाची काही गरज पडत नाही. आणि शेवटचा प्रश्न, स्कॉटलँड यार्ड, US पोलीस डिपार्टमेंट का इंडियन पोलीस डिपार्टमेंट? स्कॉटलँड यार्ड तर पहिल्या नंबरवरती आहेच. ताई, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि खूप मजा आली. ऍक्च्युली आम्हाला एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला द्यायचं किंवा स्मृतिचिन्ह आपण त्याला म्हणूया. हे इथे आणलेलं आहे. मुळात ही एक शंख सिरीज आहे जी प्रज्ञा राजे यांनी स्वतः पेंटिंग्स काढलेली आहेत. इथे त्रिशूळ आहे आणि हा शंख आहे. तो शंख हे आपल्याला दर्शवतो की हा शंकराचा तिसरा डोळा आहे आणि हे खास तुमच्यासाठी, कारण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हे वेगळ्या दृष्टीने सगळ्या गोष्टीकडे बघत असतात, म्हणून तिसरा डोळा. तर तुम्ही याचा स्वीकार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. स्मृतिगंध आणि जाई कजळ प्रस्तुत प्रोवर्तन, संवाद प्रवर्तक स्त्रियांची या मालिकेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि त्यासाठी तुम्ही स्मृतिगंधचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम पेज याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.